नमस्कार मित्रांनो. शाळा हे शिक्षणाचे मंदिर असते आणि या मंदिरातील देव म्हणजे शिक्षक. मन में है विश्वास या पुस्तकातील शाळा या पाठात लेखकाने शिक्षकांचा प्रभाव खूप सुंदररित्या मांडला आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक यशामागे त्यांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आहे असे ते सांगतात. शिक्षक केवळ पुस्तकातील ज्ञान देत नाहीत, तर जीवन कसं जगायचं, संघर्षांना कसं सामोरे जायचं हे शिकवतात. जर तुम्हालाही तुमच्या शाळेतील आठवणींनी भारावून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 5वीत प्रवेश घेतला. अभ्यास ग्वाड वाटायला लागला होता. शाळेत मन रमायला लागलं. वर्गात दादागिरी करणं मला हक्काचं वाटायचं. नव्या वर्गात नवीन मास्तरीण वर्ग शिक्षका म्हणून येणार याचं कुतूहल होतं. सरपंचाचा मुलगा असल्यानं मी नेहमी मास्तर येईपर्यंत त्यांच्या खुर्चीत बसायचो आणि गरीब वर्गमित्रांना छड्या द्यायचो. आत्ताच्या भाषेत रॅगिंग करायचो. शिक्षकांनी विनंती केली की खुर्चीतून समोरच्या रांगेत जाऊन बसायचो. खरं तर मला हुशारीचा आणि वडील सरपंच असल्याचा थोडा माज चढलेला होता. एके दिवशी असाच शिक्षकांच्या खुर्चीवर बसलो होतो. तेवढ्यात नव्या वर्ग शिक्षिका कदमबाई आल्या. माझे लक्ष नव्हतं. सगळे जण उभे राहिले. मी मात्र गुरमीत बसूनच राहिलो. तशाच त्या माझ्याजवळ आल्या व माझ्या 2 कानशिळात भडकावून दिल्या. तू पहिलवानांचा मुलगा ना? हो. गावचा दादा. शिक्षकांचा अपमान करतोस. चांगलं आहे का असं वागणं? असाच वागत राहिलास तर मोठा गुंड होशील आणि स्वतःचं, आमचं व आईवडिलांचं नाव उज्ज्वल करशील. भावकीच्या गुंड मुलांच्या मदतीनं गरीब मुलांना असा त्रास देतोस? भ्याड आहेस. असाच किड्या मुंगीसारखा दुसऱ्यावर अवलंबून जगशील. अरे, तुझी ओळख काय आहे? हुशार पण बिघडलेला गावगुंड मुलगा. विद्या विनयेन शोभते. नम्रता अंगी नसेल तर तुझ्या हुशारीला कवडीचीही किंमत नाही. चालता हो माझ्या वर्गातून. अशाच काही बाही त्वेषानं आडवं तिडवं बोलल्या. मला ते शब्द फार कळले नाहीत. कानाखाली मात्र चांगला जाळ झाला होता. अपमानानं तडफडत मी दप्तर घेऊन वर्गाबाहेर पडलो. रडत रडत घरी गेलो. तात्यांना म्हणालो, मी शाळेत जाणार नाही. तुमच्यासारखा मोठा पहिलवान होईल. स्वतःची ओळख बनवेन. माझ्या वडिलांनी कधीही ताकदीचा दुरुपयोग केला नव्हता. जो काही थोडा काळ सत्तेत होते ते इतरांना मदत करण्यासाठीच. त्यांच्याबद्दल, माझ्या मूर्खपणाबद्दल बाईंनी बोललेलं मला झोंबलं होतं. मी त्या शाळेत जाणार नाही असं ठामपणे वडिलांना सांगितलं. मी तसा हट्टी होतो. छोट्या छोट्या कारणावरून रुसायचो, फुगायचो. खूप राग आला तर लपून बसायचो. या सगळ्या सवयींमुळे मी शाळा सोडतो की काय अशी वडिलांना भीती वाटली. त्यांनी शाळेत येऊन मुख्याध्यापक सुतार गुरुजींची भेट घेतली व माझी तुकडी बदलण्यात आली. माझे नवे वर्ग शिक्षक लाकोळे गुरुजी होते. गुरुजींचं शिक्षण जेमतेम 10वी पर्यंत झालं होतं. गुरुजी कमालीचे प्रेमळ आणि हळवे होते. शिस्तीपेक्षा त्यांच्या ओढीनंच आम्ही त्यांच्या वर्गात नेहमीच हजर असायचो. लेंगा, सदरा, स्वच्छ दाढी, सदा हसतमुख, नम्र, विनोदी गुरुजी असं मुलांना लेकरं मानून प्रेम देत. गणितासारखा क्लिष्ट विषय गोष्टी रूपानं समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांचा मोठा मुलगा दीपकही आमच्याच शाळेत होता आणि धाकटा विजय तर आमच्याच वर्गात होता. ते दोघंही अत्यंत हुशार. खरं तर एकपाठी. गणितात तर दोघांचंही विशेष प्रावीण्य. विजय उत्कृष्ट भाषणं करायचा. त्यावेळी गुरुजींच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू उभे राहायचे. मीही गुरुजींच्या प्रोत्साहनामुळे हळूहळू अभ्यासात चमकू लागलो. बुद्धीने जरा डावा असलो तरी माझ्या महत्त्वाकांक्षी व कणखर स्वभावाचं त्यांना कुतूहल वाटायचं. गुरुजी मला जवळ घेऊन विश्वासानं समजून सांगायचे, विश्वास, तुझ्याकडे नेतृत्व करण्याचे गुण आहेत. तू चांगला लीडर होशील.
पण शिकून मोठा हो. गुरुजी विद्यार्थ्यांमधला गुण नेमका हेरायचे आणि त्याचा कसा सर्वांगीण विकास करता येईल याचं गणित मांडत बसायचे. एकदा वर्गात त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही मोठे झाल्यावर कोण होणार हा प्रश्न विचारला होता. का कुणास ठाऊक मी त्यांना विचारलं, गुरुजी सगळ्यात मोठा साहेब कोणता? गुरुजींनी कमिशनर असं उत्तर दिलं. मग मी गुरुजींना विचारलं, गुरुजी मी कमिशनर होऊ शकतो का? सगळ्या वर्गात हाशा झाला. पण गुरुजींनी सर्वांना खडे बोल सुनावले व माझं कौतुक केलं. ते म्हणायचे, स्वप्न पाहायचं तर खूप मोठी उंची गाठण्याचं. तुम्ही गाठलेली उंची ही तुम्ही कुठून सुरुवात केली या मापकातनं मोजली जाते. उच्च ध्येय ठेवायचं, आकाश गाठायचं, स्वप्न पाहायची, स्वप्नांना वास्तवात उतरण्यासाठी जिद्द ठेवायची, त्याला प्रयत्नांची जोड द्यायची. मग काय तुम्ही देशाचे राष्ट्रपतीच काय जगाचं नेतृत्व सुद्धा करू शकता. त्यांचे शब्द सुनामीप्रमाणे ऊर्जेची लाट घेऊन यायचे. ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नांमध्ये उमेद असते. फक्त पंख असून उपयोग नाही. खरी आकाशातली उंच भरारी त्या पंखात असणाऱ्या हौसल्यामुळे घेतली जाते. गरुडाची गोष्ट ठाऊक आहे का? त्याचं वय वाढायला लागतं तशी त्याची चोच झिजायला लागते. पंख थकून जातात आणि नीट उडताही येत नाही. खरं तर गरुड 70 वर्ष जगू शकतो, पण एवढं जगण्यासाठी गरुडाला काही कटू निर्णय घ्यावे लागतात. यावेळी त्याच्यासमोर 2 पर्याय असतात. प्राप्त परिस्थितीला स्वीकारून जीवन संपवायचं किंवा मग 150 दिवसांच्या खडतर व वेदनादायी प्रक्रियेनं स्वतःचं पुनरुज्जीवन घडवून आणायचं. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे पर्वताच्या कपारीमध्ये असणाऱ्या आपल्या घरट्यात स्वतःला अज्ञातवासात कोंडून घेणं. मग ती झिजलेली वक्र झालेली चोच तो पाषाणावर आपटायला सुरुवात करतो. जोपर्यंत ती चोच उन्मळून तुटून पडत नाही तोपर्यंत तिला तो आपटतो. जुन्या चोचीच्या ठिकाणी त्याला नवी कणखर टोकदार चोच फुटते. त्यानंतर तो आपल्या जुन्या झटणाऱ्या पंखांना आपटायला सुरुवात करतो आणि त्यानंतर वेदनेच्या अतिरेकात शरीरापासून विभक्त करतो. हळूहळू त्याला नवे पिळदार ऊर्जेनं तेजपुंज पंख फुटतात. पुनरुज्जीवनाचा 5 महिने चाललेला प्रवास त्याच्या रोमारोमात नव ऊर्जा व नवचैतन्य भरतो आणि पुन्हा हाच थकलेला गरुड 30 वर्ष अत्यंत उभारीनं जगतो. तुमचं आयुष्यही तुम्हाला असंच घडवायचं आहे. ते घडवायचं की वाईट संगतीनं बिघडवायचं हे पूर्णतः तुमच्या हातात आहे. प्रत्येकाला मिळणारं आयुष्य तेवढंच आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, अल्बर्ट आइन्स्टाईन किंवा न्यूटन यांना जेवढी वर्ष आयुष्य मिळालं जवळपास तेवढीच वर्ष तुम्हाला देखील मिळणार आहेत. मग तुम्ही त्यांच्या एवढं मोठं व्हायचं स्वप्न का बघू शकत नाहीत? स्वप्न असं बघा की जे क्षेत्र तुम्ही निवडाल त्या क्षेत्रातील अत्युच्च पायरी गाठायची आणि एकदा ती पायरी गाठली की मग तिथे फार गर्दी नसते. सगळ्या गोष्टी नीट होतात आणि जगण्याचा अर्थ लागतो व आयुष्य कारणी लागतं. गुरुजी सांगायचे आणि आम्ही ऐकत बसायचो. फार काही कळायचं नाही पण आतून चलबिचल सुरू व्हायची. ऊर्जेचा स्फुल्लिंग पेटायचा. मोठं होणं, श्रेष्ठ होणं हे आपल्यालाही शक्य आहे हा संदेश गुरुजींच्या प्रत्येक भाषणातून मिळायचा. हीच ती घालमेल, हीच ती कालवाकालव माझ्या चेतासंस्थेवर कब्जा घेऊ लागली. सुतार गुरुजी इंग्रजी शिकवायचे. त्यांनी शिकवलेले व्याकरणाचे नियम, संज्ञा अजूनही विसरलो नाही. सुतार गुरुजी पण 10वी शिकलेले. त्यांना दरमहा 550 रुपये वेतन मिळायचं. त्यापैकी प्रत्येक पैशाच्या बदल्यात अत्युत्तम शिक्षण देता आलं पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. ते नेहमी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हा मंत्र आम्हाला सांगायचे. पण शेती जो उत्तम करतो, काळ्या मातीतून घाम गाळून जो सोनेरी जित्राब उभा करतो, व्यापार जो स्वार्थ आणि अतिनफा बाजूला ठेवून नैतिकतेनं करतो
आणि नोकरी जो इमाने इतबारे मालकांचं हित सांभाळून करतो तो खरा देशभक्त, असा या मंत्राचा अर्थ समजावून सांगायचे. 1984च्या दंगलीचा तो काळ होता. वर्तमानपत्रातील बातम्या वाचून सुतार गुरुजी भावनाविवश व्हायचे. मला त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. अजूनही ती माझ्या मनात कोलाहल निर्माण करते. एकदा एका गिधाडाच्या पिल्लाला भूक लागते. ते पिल्लू गिधाडाला सांगतं की बाबा, मला भूक लागली आहे आणि आज मला माणसाचं मांस खायचं आहे. गिधाड त्या पिल्लाला प्रतीक्षा करायला सांगतं व माणसाचं मांस शोधण्यासाठी उंच भरारी घेतं. सगळ्या पंचक्रोशीतील वस्त्या धुंडाळतं, स्मशानं तपासतं, पण त्याला माणसाचं मांस मिळत नाही. मात्र त्याला मेलेलं डुक्कर सापडतं व त्याच्या मांसाचा तुकडा तोडून ते आपल्या पिल्लासाठी घेऊन जातं. पण पिल्लू ते मांस खातात चव ओळखतं. बाबा, हे तर डुकराचं मांस आहे. तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण करू शकत नाहीत? थांब बाळा, मी पुन्हा प्रयत्न करतो. म्हणून गिधाड पुन्हा भरारी घेतं. फिर 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 फिरून त्याला माणसाचं मांस मिळत नाही. यावेळी मात्र त्याला मेलेली गाय सापडते. तिच्या मांसाचा तुकडा तोडून ते आपल्या पिल्लाला देऊ करतं. पण पिल्लू माणसाच्या मांसासाठी आसुसलेलं असतं. ते त्या गायीच्या मांसाला झिडकारतं. हे पाहून गिधाडाच्या मनात एक भयंकर योजना येते. डुकराच्या आणि गायीच्या दोन्ही तुकड्यांना ते उचलतं आणि भरारी घेतं. रात्रीच्या वेळी डुकराचं मांस ते मशिदीच्या आवारात टाकतं आणि गायीचं मांस मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर. सकाळी लोकांना जाग येताच दोन्ही मांसाचे तुकडे आपापलं काम सफाईनं करू लागतात. भावना भडकतात, डोकी फुटतात, आगी लागतात आणि जातीय संहारामध्ये प्रेतांचा खच पडतो. आता गिधाडाचं काम सोपं होतं. प्रेतांच्या सड्यातून ते माणसाच्या मांसाचे मुबलक तुकडे उचलतं आणि आपल्या पिल्लासाठी घेऊन जातं. पिल्लाला हे एवढे मांस पाहून आनंदही होतो आणि आश्चर्यही वाटतं. बाबा, हे तुम्हाला कसं शक्य झालं? त्यावेळी गिधाड माणसाच्या पाशवी आणि स्वार्थी प्रवृत्तीचं चपखल वर्णन करतं. ते म्हणतं, अरे, हा स्वतःला श्रेष्ठ व सर्वोत्तम समजणारा मानव प्राणी छोट्या छोट्या गोष्टीवरून जनावरापेक्षा वाईट वागतो. त्याला जात, धर्म, पंथ, भाषा, वर्ण, रंग, लिंग अशा संकुचित भेदांनी पक्क बांधलेला आहे. तो कधी फुलावर दगड टाकतो तर कधी दगडावर फूल फेकतो. मंदिर, मस्जिद बांधतो, पण स्वतः इतका ढासळतो की क्षुल्लक कारणावरून जातीय दंगली करतो आणि पिढ्यानपिढ्या नरक यातना भोगत राहतो. गुरुजी सांगायचे, अशी गिधाडाची वृत्ती असणारे अनेक जण आपल्यामध्ये असतात, जे आपल्याला बोटावर नाचवतात व मानवता, बंधुता, एकात्मता विसरून समतेचा, मानवतेचा आणि प्रेम, दया भावनेचा खून करायला उद्युक्त करतात. त्यांच्या मते प्रत्येकानं प्रत्येकाचं नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे केलं तर देशातले सगळे प्रश्न संपतील आणि आपण प्रगतीची सगळी शिखरं गाठू. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, कामगारांनी कारखान्यात श्रम करावे, शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळावा व मोती पिकवावेत, शिक्षकांनी दर्जेदार शिकवावं, राजकारण्यांनी समाजसेवेचं व्रत अंगीकारावं. जर कुठे वासरू गणपतीच्या मूर्तीवरची हरळी खाताना मूर्तीला इजा झाली किंवा कोणत्या तरी माथे फिरून जर एखादं मेलेलं डुक्कर मशिदीजवळ टाकलं तर हे सगळे कष्टकरी, विद्यार्थी, राजकारणी एकमेकांची डोकी भडकवतात. हातात काठ्या, कुऱ्हाडी घेऊन एकमेकांचे गळे चिरतात, मुडदे पाडतात, रस्त्यावर सामूहिक बलात्कार होतात. 2002 ते 2005 या तीनही वर्षात मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान अहमदनगरला सलग जातीय दंगली झाल्या होत्या. माझी नगरला SP म्हणून 2005 पोस्टिंग झाली. ही जातीय दंगलींची शृंखला खंडित करण्याचं आव्हान माझ्यासमोर होतं. मी 3 वर्षातील दंगलीतील गुन्ह्यांचा व आरोपींचा बारकाईने अभ्यास केला. त्यातील 90% आरोपी हे सामान्य कुटुंबातील कष्टकरी होते. त्यात रिक्षा ड्रायव्हर होते, हातगाडीवाले होते, पानटपरीवाले होते, शाळा कॉलेजात जाणारे अनेक विद्यार्थी होते. मी सर्वप्रथम समाजाला विश्वासात घेण्यासाठी जातीय सलोख्याचे कार्यक्रम राबवले.
त्यात मौलाना, धर्मगुरू, बौद्ध भिक्खू, पाद्री यांना बोलवलं. धर्माचं खरं स्वरूप जे प्रेम, दया आणि सेवारूपी आहे हे या भल्या माणसांनी अधिकारवाणीनं तरुणाईला ऐकवलं. विसर्जनाच्या मार्गावर किमान 30 वेळा पायी चक्कर मारली. दंगल जिथं पेटायची त्या ठिकाणांचा बारकाईनं अभ्यास केला व काही धाडसी निर्णय घेऊन 22 अंगांनी बंदोबस्त योजना बनवली. एवढंच काय, ट्रकवरचे डीजे बंद केले, काही ठिकाणी नाकाबंदी लावली व प्रवेशबंदी केली. गुंडांच्या मनात जरब बसवण्यासाठी जातीय दंगा काबू योजनेची प्रात्यक्षिकं मिश्र वस्तीत घेतली. त्यामुळे गुंडांनी स्वतःहून नगरहून पलायन केलं व मुंबईतून फोन करून माझ्या अधिकाऱ्यांना आम्ही नगरमध्ये नाहीत ही खात्री देऊ लागले. एवढंच काय, मी मोहरम दरम्यान मिरवणुकीत निघणाऱ्या टेंभ्यांची उंची कमी करण्याचेही निर्देश दिले. या टेंभ्यांवर काठीनं मारलं जायचं, त्यावर तेलही टाकलं जायचं. या प्रकारामुळे आग लागण्याचाही धोका होता. महसूल प्रशासनानं माझ्या या क्रांतिकारी पावलामुळे दंगल पेटेल अशी भीती माझ्या वरिष्ठांजवळ व्यक्त केली. पण मी जी पावलं घेतली होती त्याचे उद्देश स्पष्ट होते. अल्पसंख्याकांमध्ये माझ्याबद्दल मी विश्वास निर्माण केला होता. जातीय सौहार्दाचं वातावरण शहरात तयार करण्यात मला यश मिळालं होतं. त्यामुळे ज्यावेळी जवळजवळ 75,000 मुस्लिम समुदायाची मिरवणूक एकही गालबोट न लागता दिल्ली गेटच्या बाहेर पडली तेव्हा मुस्लिम बांधवांनी नगर पोलीस जिंदाबाद अशा कौतुकाच्या घोषणा दिल्या. लातूरला मी SP असताना मराठवाड्यात पूर्णा व जालना येथे मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाले होते. त्याचे पडसाद मराठवाड्यात सर्वत्र उमटले होते. मात्र लातूरला त्याची कुठेही प्रतिक्रिया उमटली नाही. एका प्रथितयश वर्तमानपत्रानं सीमा पेटल्या असतानाही ठिणगी पेटली नाही असं खास संपादकीय लिहून लातूरमधील जनतेचं व पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं होतं. व्यावसायिक कामातून मिळालेले हे कौतुकाचे शब्द हे कोणत्याही मेडलपेक्षा अधिक मौल्यवान असतात. कदाचित हा संस्कार गुरुजींच्या शब्दांनी बालपणी माझ्यावर केला होता. त्यांनी एक श्लोक शिकवला होता आणि त्याचा अर्थही सांगितला होता. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै. याचा अर्थ असा आहे की आपण सर्वजण एकत्र येऊन सामर्थ्य प्राप्ती, ज्ञान समृद्धीसाठी परमेश्वराची प्रार्थना करूया. आपल्याला परमेश्वरानं एकत्र स्वीकारावं यासाठी त्याला साकडं घालूया आणि सर्वात महत्त्वाचं मा विद्विषावहे, आपण एकमेकांचा तिरस्कार, द्वेष, असूया करणार नाही यासाठी कटिबद्ध होऊया. काही झालं तरी माझी जात, माझा धर्म, पंथ, प्रदेश किंवा माझी भाषा माझ्या इतरांशी असणाऱ्या माणुसकीच्या नात्याच्या आड येणार नाही. मी नेहमी विविधतेचा आदर करेन. 6 आंधळे हत्तीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागाला स्पर्श करतात आणि त्यांना तो वेगवेगळा दिसतो. जो सोंडेला स्पर्श करतो त्याला तो सापासारखा भासतो. जो पायाला स्पर्श करतो त्याला तो खांब वाटतो. जो पोटाला स्पर्श करतो त्याला तो नगारा वाटतो. जो शेपटीला स्पर्श करतो त्याला तो झाडू वाटतो. जो कानाला स्पर्श करतो त्याला ते सूप वाटतं. कुठल्या तरी डोळस बुद्धीनं तो हत्ती आहे हे समजावून सांगण्याची गरज आहे. सख्खा भाऊ दारुडा असला तर तो ड्रायव्हर म्हणून आपल्याला नको असतो. जर आपल्या जातीचा, धर्माचा डॉक्टर चांगले उपचार करीत नसेल तर आपण त्याच्याकडे उपचारासाठी जात नाही. लता मंगेशकर गात आहे की मोहम्मद रफी कानाला गोड वाटतो आहे, हेच अधिक महत्त्वाचं आहे. त्यावेळी आम्ही त्यांची जात, धर्म विचारत नाहीत. म्हणून विविधता समजून घ्यायची. हाताची 5ही बोटं सारखी असती तर सगळ्या फुलांचा रंग आणि वास सारखा असता तर सगळ्या खाद्यपदार्थांना एकच चव असती तर मजा आली नसती. जीवन रटाळ, कंटाळवाणं आणि वेदनादायी बनलं असतं. त्यामुळे विविधता समजून घेतली पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे, तिच्यावर प्रेम केलं पाहिजे. माध्यमिक शाळेत विचारांचे असे सुंदर सडे शिक्षक मनाच्या पटलावर रोज घालायचे. मेंदूला विचार करायला रोज खुराक मिळायचा.
सुतार गुरुजींनी सांगितलेली आणखी एक गोष्ट मला आठवते. या गोष्टीतून सांगितलेला धर्माचा खरा अर्थ आजही माझ्या मनात इतका रुतून बसला आहे की कोणीही कितीही गैरसमज करून द्यायचा प्रयत्न केला तरी मी संभ्रमात पडत नाही किंवा गोंधळून जात नाही. ही गोष्ट एका संत पुरुषाची आहे. एकदा ते नदीमध्ये आंघोळ करत होते. आंघोळ करता करता त्यांच्या ध्यानात आलं की एक विंचू पाण्यात बुडायला लागला आहे. त्यांच्या मनातील कणव, दया, करुणा आपसुकच जागृत झाली आणि त्या विंचवाचा जीव वाचावा म्हणून त्यांनी त्याला स्वतःच्या हातानं उचललं. पण तो विंचूच होता. विंचवानी त्यांच्या हाताच्या बोटांना कडकडून दंश केला. कमालीची वेदना झाली आणि तो विंचू त्यांच्या हातातून पुन्हा पाण्यात पडला व बुडायला लागला. पुन्हा त्यांनी त्याला पाण्यात हात घालून उचललं. पुन्हा उचलल्यावर त्या विंचवानी त्यांच्या हाताचा चावा घेतला. पुन्हा तो हातातून नीट सुटला, बुडायला लागला. पुन्हा त्यांनी त्याला उचललं. असं 4-5 वेळा झालं. ते संत पुरुष त्या सलगच्या दंशानं काळे निळे होऊ लागले. नदीच्या किनाऱ्यावरून एक गृहस्थ ते दृश्य पाहत होता. न राहून तो ओरडला, अहो महाराज, तो विंचू आहे, विषारी आहे. त्यानं 2-3दा अजून तुम्हाला दंश केला तर तुमचा जीव जाईल. तुम्ही असे मतिभ्रष्ट झाल्यासारखे का वागत आहात? त्या करुणाघन संतांनी शांतपणे उत्तर दिलं, अरे, तो विंचू आहे, विषारी आहे, हे मला माहीत आहे. दंश करणं, वेदना देणं हा त्याचा धर्म आहे. त्याचा जीव वाचवणं, त्याला मदत करणं हा माणूस म्हणून माझा धर्म आहे. तो जर स्वतःचा धर्म सोडत नसेल तर मी माझा धर्म का सोडू? आणि खरंच आज समाजात अनेक विषारी, विध्वंसक विंचू अविरतपणे दंश करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. वातावरण दूषित करतात. स्वतःच्या धर्माचा खोटा अभिमान बाळगतात. धार्मिक प्रवचनांचा जाणीवपूर्वक गैरअर्थ लावतात आणि गैरसमज पसरवतात, ज्यातून जातीय दंगली पेटतात आणि धर्मांधर्मात कायमच्या भिंती उभ्या केल्या जातात. त्या कलुषित केल्या जातात. भरकटलेल्या टाळक्यांना धर्माचा खरा अर्थ सांगण्याची गरज आहे. हे खेड्यातले शिक्षक एवढं शहाणपण कसं शिकवायचे हा प्रश्न मला आत्ता पडतो. शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञान आलं पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. मनाचे श्लोक घोकून घेतले जायचे. प्रत्येक मनाचा श्लोक हा व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली आहे. पाढे म्हणण्याच्या स्पर्धा चालायच्या. एका आवाजात म्हटलेल्या कवितांनी शाळेच्या भिंतीतून आवाज घुमायचे. प्रत्येक भिंतीवर सुविचार असायचा. महापुरुषांच्या तसबिरी शाळेच्या प्रत्येक वळणावर प्रेरणा द्यायला सज्ज असायच्या. मराठी कविता वेड लावायच्या. वीर रसातल्या कविता अंगावर रोमांच उभ्या करायच्या. निसर्गावरच्या कविता कवीच्या मनातल्या कल्पना हुबेहूब समोर उभ्या करायच्या. निळ्या खाडीच्या काठाला माझा इवलासा गाव, अजूनही या ओळी मला निळ्या शार वारणेच्या तीरावरच्या माझ्या हिरव्यागार गावाकडे आपसूक घेऊन जातात. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी गोष्टीसह. ऐकत रहा रीडिंग क्लब.